गणपती बाप्पा यायचं झालं की आपण आतुरतेने वाट पाहत असतो. जशी एखादी आई आपली मुलगी माहेर येण्यासाठी आतुरतेने वाट बघत असते आणि बाप्पा आले की आपलं घरचं वातावरण अगदी प्रसन्नमय होतं. चला तर आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी मी आता तयारी करते. सणवार असले की शृंगार करणं हा प्रत्येक बाईच्या आयुष्यातलं आवडीचा भाग आहे आणि मला सुद्धा शृंगार करायला खूप आवडतो. डोळ्यामधलं काजळ भरल्यावर जसं डोळे पाण्याने भरलेले दिसतात, तसं गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी बाप्पाचे सुद्धा डोळे पाण्याने भरलेले असतात आणि त्याची माती सुद्धा जड झालेली असते. नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. तुमचं वेलकम आहे दुबई लाईफस्टाईल विथ नमू या व्लॉग मध्ये. तर आज मी आले आहे माझ्या फ्रेंडकडे गणपतीसाठी. तिने मला इन्व्हाइट केलं आहे, तर चला आपण आता तिच्याकडे जाऊया. हे बघा, तिने छानपैकी रांगोळी फुलाने डेकोरेट केलेली आहे दरवाजाची इथे. तिच्या आता आम्ही घरी आलेलो आहोत. बघू शकता किती छान डेकोरेट केलेलं आहे गणपती बाप्पाचं. छान वाटते बघायला सुद्धा, छान डेकोरेट केलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर हे ते गणपती बाप्पाचे आशीर्वादाने माझ्या फर्स्ट ब्लॉगला सुरुवात करत आहे. तो गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर राहणारच आहे, तसं तुमचा सुद्धा माझा आशीर्वाद बरोबर राहू दे आणि चांगले व्हिडिओ सुद्धा घेऊन तुमच्यासाठी. तर मला आज माझ्या मैत्रिणीने इथे गणपती ठेवले, तर तिने मला इन्व्हाइट केलं आहे आणि थोडी मला गणपती बाप्पाची सेवा करण्याचा मौका भेटला आहे इथे. तुम्ही स्वतःला खूप सौभाग्यशाली समजते. मी इंडियामध्ये खूप गणपती मिस केलं होतं, काही कारणास्तव आम्हाला इंडियाला जायला नाही मिळालं, त्यामुळे थोडं मनाला खंत लागली होती. पण आता इथे गणपती बाप्पाच्या चरणाशी येऊन आशीर्वाद घेऊन आणि इथे काम करायची सेवा करायची संधी मला मिळाली आहे. सो मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते आणि अशा प्रकारे मी माझ्या फर्स्ट ब्लॉगला सुरुवात करते. तुम्ही पुढे बघत राहा आणि कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा. चला, गणपती बाप्पा मोरया. तर आता मी गणपती बाप्पासाठी घरचे बनवलेले गुलाबजामुन आणलेले आहेत. आणि काही फळ वगैरे आणलेले आहेत. बाप्पा इकडे काय पण बाप्पा कर बाबू काय पण बाप्पा कर हात जोड. ते नंतर खाऊ, हात जोडायचे. बाप्पा जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. माझी भक्ती विरुठावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी. इथे आता थोडी माणसं येत चाललेली आहेत दर्शनासाठी. हे बघू शकता सगळी. अजून गर्दी वाढेल आता, असती माणसं येत चाललेली आहेत तिथे. तुम्हाला नंतर बघायला मिळेल इथे किती गर्दी असते. आपल्या जशी इंडियाला गर्दी असते तशी इथे सुद्धा खूप गर्दी असते. तिच्या बाल्कनी मधून दुबईचा फ्लॅग दिसत आहे आणि तसंच इथे बुर्ज खलिफा सुद्धा दिसत आहे. किती छान व्ह्यू दिसत, किती बुर्ज खलिफा सुद्धा दिसत आहे, किती छान व्ह्यू दिसतोय. आणि तसंच इथे थोड्याच अंतरावर प्लेग्राऊंड सुद्धा आहे. इथे मी रोज संध्याकाळी माझ्या बाबूला खेळायला घेऊन येते आणि खूप छान व्ह्यू दिसतो या सोसायटीचा पूर्ण. बघू शकता तुम्ही सुद्धा, किती मोठी सोसायटी आहे ही.
आरती चालू होणार आहे, तर आम्ही आता आरतीला चाललो आहोत. तर तुम्ही पण माझ्या बरोबर आता आरतीला. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. तर आरती आता संपलेली आहे. आता सगळे भोजन करणार आहोत आम्ही. आणि तसं माझ्या बरोबर माझे फ्रेंड सुद्धा आलेले आहेत. हे बघा, हे सुद्धा सगळे आलेले आहेत. एबी फ्रेंड हे सगळ्यांचे मिस्टर आहेत. मिस्टर आलेले आहेत. से हाय. हे सगळ्यांचे मिस्टर सुद्धा आलेले आहेत तिथं आणि सगळ्यांची फॅमिली आलेली आहे. सो खूप छान वाटते बघून आम्हाला. आणि अशा दुबई ठिकाणी एवढी गर्दी असणं म्हणजे खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप छान सुद्धा वाटतो आपल्याला. आता अरे मेरा ही फ्रेंड आहे, तिच्या घरी गणपती आहेत आणि तिने इन्व्हाइट केलेलं. सो छान सेलिब्रेट केलंय. आणि ही आता जर्मनीला जाणार आहे. सो तिचं आम्ही नेक्स्ट मंथ मध्ये आम्ही फेअरवेल करणार आहोत. सो तिचं सुद्धा मी व्लॉग टाकणार, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि चला तर आता जेवायला जाऊया. हे आजचा मेनू आहे. समोसे आहेत, राईस आहे आणि 2 भाज्या सुद्धा आहेत इथं दिलेल्या. चला तर आता आपण सुद्धा जेवायला बसूया. आता आम्ही घरी जायला निघालोय आणि संध्याकाळी माझ्या एका फ्रेंडकडे सुद्धा जायचंय पाया पडायला. तो तिथं आपण भेटूया. त्यासाठी बाय. आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे. तिने मला गणपती दर्शनासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आम्ही तिच्या घरी चाललेलो आहोत आणि माझ्या बरोबर माझे फ्रेंड सुद्धा आहेत. हे बघा, फायनली आम्ही तिच्या घरी आलेलो आहोत. सो आता आपण आतमध्ये जाऊया. तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जसं की तुम्ही पाहताय, बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही बाप्पाला समुद्रात बोटीमधून घेऊन जात आहोत आणि अशा प्रकारे इथे बाप्पाचं विसर्जन केले जाते. हे विसर्जन पाहून मला गावाकडच्या गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन या गोष्टीची आठवण आली. आपल्या गावामध्ये विसर्जनाच्या वेळेस भजन, आरती हे सगळं कार्यक्रम करत बाप्पाची नदीमध्ये विसर्जन केले जाते. एक क्षण बघून गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या. तर मी पुढच्या वर्षी बाप्पाच्या उत्सवाला हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करेन. पाण्यामध्ये सागर सारा उचलून
दिसतय रूप तुझं छळतय मनामध्ये, विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती, विश्वास माझा. मला माझा ब्लॉग कसा वाटला आजचा, हा माझा फर्स्ट ब्लॉग होता आणि कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मी सुद्धा कशी वाटते ते सुद्धा सांगा. आतासाठी बाय. तुम्हाला सांगायला आवडेल की यावर्षी पहिल्यांदा दुबईमध्ये सार्वजनिक गणेश महोत्सव साजरा होतोय. लोकमान्य टिळकांनी चालू केलेली परंपरा ही आज भारताच्या बाहेर दुबईमध्ये सुद्धा चालू झालेली आहे. हे दृश्य पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो. श्रीमंत ढोल ताशा पथकांनी या बाप्पाचं आगमन अगदी ढोल ताशा वाजवून केले आहे. या बाप्पाच्या सानिध्यात इथले भजन कीर्तन आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रीमंत ढोल ताशा पथकाचं वादन झालेलं बघायला मिळेल. आणि हा प्रसंग बघून डोळे अगदी पाणावून गेले. चला तर तुम्हाला सुद्धा अविस्मरणीय क्षण दाखवते. भक्तीत